त्यांची मुलं खातील ना, आम्ही काय खाऊ? आमची मुलं काय खातील? सरकाराला तर असं पाहिजे का दे जगण्यात त्याला पैसे देऊ दे त्या तर खाऊन जगतील. मग असं नको सरकारानं बोलाय. ते मेने त्यानं दिला ना, आम्हाला काय दिलं आम्ही राहिलो ते असेच मोलमजुरी करून खाणारा लोक. नोकऱ्या वगैरे दिल्या काय काय? नोकऱ्या ना दिल्या आणि काय ना दिल्या. आमची पोरं आता सगळी बिगारी कामाला जातात, सगळी बिगारी काम करून खातात. इथं बसून काय भेटणार आहे का आम्हाला? मीठ पाणी तर पाहिजे. काही धान्या पण एकच या दिला तो धान्या आहे त्या खातील, नाही ते काय खाणार आहेत? ज्यांना दिलाय त्या खातील माणसं गिरी. त्याचा कोणाचा एक पोर राहिलाय, कोणाची 2 राहिले आणि आम्ही घर कुटुंब राहिलो. आम्हाला काय दिला काय नाही दिला. धान्याच देऊन पोट भरत 25 किलो धान्या भेटतो तो राशनवर. पावसाचं आता हे गळतंय काय घर? गळतं मग त्यो काय थोडा गळतो आता. आता गळतोच. आता आम्हाला त्या कापडा बिपडा नको टाकाय वरती दियाल. कपडा नाही टाकला नाही. आता घर कधी देतो बोलले सरकार? नवीन घरा गेली यायला बोलत का दिवाळीला देऊ घरा. दिवाळी पण गेली आता परत पावसाळा आला. काय हाल होत आहेत आता सध्या इथं? आता काय आलो आता आता हे सगळाच गळतो. आमचा कपडा धुणा कुठं वाळायचं? शेवटी तो सगळा गळून जातो यो. मग कपडा तो वाळ सुकायला पाहिजे. इथं ना आम्हाला आगीचा फाटीचा ना आसरा काय ना घेस कपली येल तर नाही ते 1-1, 2-2 मुलं आहेत तर काय भुकं राहणार आहेत? हां गॅस वगैरे गॅस पण टायमावर नाही येत. पाणी तर नाही. पाणी पिऊन पिऊन आजारी झाले लोक आमची सगळे. पाणी पण येऊ गढूळ पाणी आहे? गढूळ पाणी आहे. असं भरून ठेवलं ना कसं सकाळी तसा कशी अवकळवून ठेवलाय असं होतं पाणी. किती बारा पाठवलं आहे तरी आम्हाला काय नाही माहिती. तुम्ही सगळ्या नेतात पण सोय कोण करतो आमची? हां आता दे आम्ही कलेक्टरांपर्यंत सरकारच्या मंत्र्यांपर्यंत पोचवू माहिती तुमची. पण ते तर सरकारने असं पहिलं कसे आम्हाला म्हणले का दे कुटुंबा वाचल्या त्या काही धास्ती करू नका तुम्हाला थोडाफार जगण्यासाठी गवल. मग आम्हाला आता भांडी कुंडी कपडा लता सगळा दिला. मग थोडा थोडा आम्हाला पैसा द्यायला असता. एकात आमचा किती त्या मनी केला. आता आमची मुलं आहे त्या बिगारी काम करतात ते काही भरी आता पावसाळचे बिगारीच काम करून खातील. मग आता थोडाफार दिला असता. आता घरी गेलो तर आमचे पोरांना लाईट बिल पाण्याचा बिल घ्यायची वगैरे भरायला पैसे झालं असतं का नाही? मग आता आमची पोरं स्वतःने कमायतील तेव्हा तिथं घ्यायची भरायला पैसे परत हे लाईट बिल भरायला पाण्याचं बिल भरायला सगळंच येणार आहे ना. आम्हाला काय फुकाटच सोडतील हे लोक.